सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत महिला व बाल विकास कार्यालय आणि जिल्हाधिकारी ठाणे या कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने समाजामध्ये ज्या विविध अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा आहेत त्याविरुद्ध आपण लोकशाहीच्या मार्गाने आणि सनदशीर मार्गाने कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेच्या आधारित आपण बालविवाह मुक्तीसाठी जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहोत। या निमित्तानं आज पूर्ण जिल्हाभर प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी आणि कुठल्याही प्रकारच्या बालविवाहापासून मुलं आणि मुलींच्या संदर्भामध्ये की त्यांची मुक्तता व्हावी या संदर्भामध्ये प्रचार आणि प्रसिद्धी करत आहोत। प्रचार आणि प्रसिद्धी करणे हा महत्त्वाचा भाग आहे। ही माहिती जर आपण अत्यंत प्रभावीपणाने लोकांपर्यंत पोहोचवू शकलो तर ज्या काही थोड्या प्रमाणामध्ये अजूनही बालविवाहाचे प्रसंग उद्भवतात विशेषतः ग्रामीण भागामध्ये तर त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण होईल आणि या अनिष्ट प्रथेपासून आपला जिल्हा पूर्णपणाने मुक्त होऊ शकेल आणि याच माध्यमातून जिल्हा राज्य आणि देश बालविवाह मुक्तीपासून स्वतंत्र होईल आणि बालविवाह राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये कुठेही होणार नाहीत अशी मी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। आपला आज 27 नोव्हेंबर आणि 10 डिसेंबर असं 15 दिवसाचं आपलं कॅम्पेन चालू आहे। हे कॅम्पेन आपण बालविवाह मुक्त भारत या नावाने चालवत आहोत। हे कॅम्पेन आपलं सेवा, त्याच्यानंतर महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, त्याच्यानंतर जिल्हा महिला बालविकास विभाग, त्याच्यानंतर डालसा या अंतर्गत आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यांच्याशी संलग्न आपलं हे कॅम्पेन चालू आहे। या कॅम्पेनमध्ये आपण पूर्ण भारतभर हे कॅम्पेन चालू असणार आहे आणि या कॅम्पेन अंतर्गत आपण आपल्या ठाणे जिल्ह्यात म्हणजे आता आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून आपण हिरवा कंदील दाखवून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय कॅम्पेनची आणि हा आपला जो चित्ररथ आहे हा चित्ररथ पूर्ण ठाणे जिल्हाभर फिरणार आहे। यामध्ये आमचं पूर्ण दिवसांचं नियोजन केलेलं आहे की आमचा कसा कार्यक्रम असणार आहे। तर त्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अवेअरनेसचे कार्यक्रम घेत आहोत। त्याचप्रमाणे आम्ही कॅन्डल मार्च काढत आहोत। शाळांमध्ये मुलांसोबत सायकल रॅली, त्याच्यानंतर गावामध्ये रॅली काढून आम्ही जनजागृतीचे असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेत आहोत। त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये म्हणजे खेड्यापाड्यामध्ये जिथे प्रत्यक्ष आपले बालविवाह होतात अशा ठिकाणी आपण जाऊन अवेअरनेसचा कार्यक्रम आपण करत आहोत की लोकांपर्यंत पोहोचेल की बालविवाह काय आहे आणि बालविवाहासाठी कायद्याने काय शिक्षा ठरवलेली आहे आणि बालविवाहाचे काय काय दुष्परिणाम होतात हे सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील यासाठी आमचे कम्युनिटी सोशल वर्कर हे तिथपर्यंत पोहोचणार आहेत आणि अशा प्रकारचा आपला कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे।